रत्नागिरी जिल्ह्यातील नगर परिषदा आणि नगरपंचायतीचे निकाल आता स्पष्ट झालेले आहेत। आपल्या सोबत पत्रकार प्रणव पोळेकर आहेत, ज्यांनी या निवडणुकीवर अतिशय बारीक लक्ष ठेवलं होतं। त्यांच्याकडून आपण या निवडणुकीविषयी जाणून घेऊयात। प्रणवजी, काय सांगाल, काय स्थिती राहिली आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये? रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जर विचार करायला गेलो तर महायुतीने या ठिकाणी बाजी मारलेली पाहायला मिळते। अगदी 7 नगर परिषदा आणि नगरपंचायत यांच्या जी निवडणूक जी आहे ती रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पार पडली आणि त्याच्यामध्ये जर विचार करायला गेलो तर 6 ठिकाणी ही महायुती जी आहे ती विजयी झालेली पाहायला मिळते आणि एका ठिकाणी काँग्रेस विजयी झालेला पाहायला मिळते। काँग्रेसमध्ये म्हणजे ती पण राजापूरची जागा आहे आणि ती पण अगदी थोडक्या मतानं जी आहे ती महायुतीच्या हातातून गेलेली पाहायला मिळते। या ठिकाणी माजी आमदार, ज्या विधान परिषदेच्या माजी आमदार होत्या हुस्न खलिफे, या काँग्रेसच्या तिकिटावर या ठिकाणी निवडून आलेल्या आहेत आणि विशेष म्हणजे या ठिकाणी 10+10 म्हणजे 10 महाविकास आघाडीचे नगरसेवक आणि 10 महायुतीचे नगरसेवक अशा पद्धतीचं चित्र जे आहे ते या राजापूर नगर परिषदेमध्ये पाहायला मिळालं। आपण जर तिथनंच पुढे आलो तर किरण सामंत यांचा मतदारसंघ आहे राजापूर लांजा संगमेश्वर हा मतदारसंघ आहे। या मतदारसंघामधली दुसरी नगरपंचायतची निवडणूक होती ती लांजा नगरपंचायतची होती आणि या ठिकाणी लांजा नगरपंचायतीमध्ये सावली कुरू या चांगल्या फरकानं, म्हणजे ज्या महायुतीच्या उमेदवार होत्या त्या चांगल्या फरकानं निवडून आल्या आणि या ठिकाणी किरण सामंत यांनी आपली प्रतिष्ठा जी आहे ती पणाला लावली होती आणि ती आता या ठिकाणी ते निवडून आल्यानंतर राखलेले पाहायला मिळते। त्या तुलनेनं रत्नागिरीमध्ये जर आलो तर रत्नागिरीमध्ये म्हणजे क्लीन स्वीप म्हणतात अशा पद्धतीचं महायुतीनं या ठिकाणी चित्र जे आहे ते पाहायला मिळतंय आणि त्याच्यामध्ये उदय सामंत यांनी जो आहे तो करिश्मा केलेला पाहायला मिळतोय। म्हणजे ज्या शिल्पा सुर्वे नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत त्यांना 10,000 पेक्षा जास्त मतांनी निवडून येणं ह्या शहरातून आणि 29 जागा निवडून येणं महायुतीच्या, हे करिश्मा करण्यासारखंच आहे आणि त्यामुळे ऐतिहासिक विजय या नगर परिषदेमध्ये मिळवलेला दिसतोय महायुतीने आणि उदय सामंतांचा करिश्मा या ठिकाणी चाललेला पाहायला मिळतोय। त्या तुलनेनं आपण जर गुहागरमध्ये गेलो तर गुहागरमध्ये देखील भाजपची सत्ता राखलेली पाहायला मिळते। नीता मालप या भाजपच्या उमेदवार होत्या, त्या ठिकाणी निवडून आलेल्या पाहायला मिळतात। आणि अजून एक या गुहागरचं एक तुम्हाला वैशिष्ट्य सांगतो, म्हणजे राज्यामध्ये मनसेनं अनेक ठिकाणी निवडणूक जी आहे ती लढवलेली पाहायला मिळते, मात्र राज्यामध्ये एकमेव नगरसेवक जो निवडून पुढे आला असेल मनसेचा तो गुहागरमध्ये आलाय आणि ते विशेष म्हणजे तो नगरसेवक जे आहे ते गुहागरचा पक्ष म्हणून लढला होता पण आहे तो मनसेचा, त्यामुळे त्या ठिकाणी वरनं मनसेने खातं देखील खोललेलं पाहायला मिळतं। चिपळूणमध्ये आलो तर तुलनेनं चिपळूणमधली एक इंटरेस्टिंग निवडणूक होती। एक माजी आमदार आणि एक आजी आमदार अशा दोघांनी मिळून ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती आणि त्याच्या विरोधात होते उमेश सकपाळ, जो नौका चेहरा होता, म्हणजे नगरसेवक होते यापूर्वी देखील पण तरुण चेहरा होता। शिवसेनेने या ठिकाणी त्याला तिकीट दिलं आणि शिवसेनेने तिकीट दिल्यानंतर तो लढला आणि 1200 मतानं या ठिकाणी तो निवडून आलेला पाहायला मिळतोय आणि या ठिकाणी माजी आमदार रमेश कदम आहेत यांचा पराभव देखील झालेला पाहायला मिळतोय आणि विशेष म्हणजे भास्कर जाधव, म्हणजे शिवसेना उभाटाचा अधिकृत उमेदवार असताना देखील भास्कर जाधव यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे जे रमेश कदम आहेत त्यांना पाठिंबा दिला होता आणि त्यामुळं इथे देखील इंटरेस्टिंग निवडणूक झाली होती। म्हणजे तुलनेने त्या ठिकाणी सर्वाधिक उमेदवार ज्या कुठल्या नगर परिषदेमध्ये होते ते चिपळूणमध्ये होते आणि त्या ठिकाणी उमेश सकपाळ जे ते निवडून आलेले आहेत। या ठिकाणी देखील उदय सामंत यांचा करिश्मा चालला आणि त्यांनी ज्या पद्धतीने या ठिकाणची जी प्रचार यंत्रणा राबवली त्याच्यामुळे ते या ठिकाणी निवडून आलेले आहेत। खेडमध्ये मात्र योगेश कदमने आपला गड जो आहे तो चांगला राखलेला पाहायला मिळतोय। 21 पैकी 21 नगरसेवक निवडून आणणं आणि नगराध्यक्ष निवडून आणणं सोपं नव्हतं आणि तो करिश्मा जो आहे तो केला आणि महायुतीची या ठिकाणी सत्ता आलेली पाहायला मिळते। त्यामुळे जिल्ह्यामध्ये जर विचार करायला लागलो तर 6 ठिकाणी महायुती, एका ठिकाणी काँग्रेस अशा पद्धतीचं चित्र सध्या तरी जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतंय। रत्नागिरी जिल्ह्याबाहेर जाऊया आपण। सिंधुदुर्गमधली एक जागा होती, ती हाय व्होल्टेज जागा होती। म्हणजे मला आठवतंय की शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हे एकत्र येतील असं कोणाला वाटलं नव्हतं, पण त्या ठिकाणी एकत्र आले आणि तिथे त्यांनी विरोधकांना पराभूत केलं। नितेश राणे विरुद्ध निलेश राणे अशी सुद्धा चर्चा होती, तर त्याबद्दल काय सांगाल? म्हणजे ह्या नगर परिषदेवर अख्ख्या राज्याचं लक्ष होतं। कणकवलीमध्ये नेमकं काय होतंय, कारण ज्या पद्धतीनं संदेश पारकरला महाआघाडी म्हणजे आघाडी करून या ह्याच्यामध्ये निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलं गेलं, त्याच्या विरोधात नलावडे जे नितेश राणेंचे खंदे समर्थक मानले जातात त्यांच्या विरोधात निवडणूक लढणं, त्यानंतर दोन्ही पक्षाने आपापल्या पद्धतीनं ज्या पद्धतीनं ताकद वापरून या ठिकाणी निवडणूक जी आहे ती लढली गेली होती, हे सगळं चित्र बघता
असं चित्र दिसत होता. म्हणजे खरं तर आपण ग्राउंड लेवलला आपल्याला ते ज्यावेळी खेळल्यानंतर कळत होतं की या ठिकाणी भाजप जे आहे ते चांगल्या पद्धतीनं निवडून येईल अशा पद्धतीचं चित्र वाटत होतं. मात्र करिश्मा जो आहे तो निलेश राणेनं आयत्या वेळी संदेश पारकर यांना दिलेला पाठिंबा आणि त्यानंतर सर्व पक्षांनी एकत्र मिळून येऊन संदेश पारकर यांचं घेतलेलं बळ याच्यामुळे संदेश पारकर या ठिकाणी करिश्मा केला आणि संदेश पारकर या ठिकाणी नगराध्यक्ष झालेले आहेत. गेले अनेक वर्ष ते म्हणजे निवडणुकीच्या रिंगणामध्ये होते, अखेर गुलाल उधळण्याच्या दृष्टीने प्रयत्न करत होते आणि अखेर शेवटी संदेश पारकर यांच्या माथी गुलाल लागलेला आहे असं पद्धतीचं म्हणता येईल. मालवण मधली सुद्धा चर्चा होती, तिथेही काय स्थिती आहे? सिंधुदुर्गात बाकीच्या ठिकाणी काय परिस्थिती आहे? सिंधुदुर्ग जर बाकीच्या ठिकाणी बघायला गेलो तर वेंगुर्ल्यामध्ये केसरकरांना धक्का आहे, कारण त्या ठिकाणी भाजपचा उमेदवार हा निवडून आलेला पाहायला मिळतोय. आणि मालवणमध्ये देखील म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे सावंतवाडीचा गड जरी राखला असला तरी वेंगुर्ल्यामध्ये सर्वाधिक केसरकरांना धक्का मारला जातो, कारण त्या ठिकाणी भाजपचा उमेदवार जो तो निवडून आलेला आहे. आणि मालवणमध्ये देखील त्याच पद्धतीचं चित्र जे आहे ते झालेलं पाहायला मिळतंय. आणि त्यामुळे सिंधुदुर्गमध्ये 2 भाजप, 1 आघाडी आणि 1 शिवसेना अशा पद्धतीचं चित्र सध्या सिंधुदुर्गमध्ये 4 नगर परिषद नगरपंचायत होतं त्याच्यामध्ये चित्र पाहायला मिळतं. धन्यवाद. हे होते प्रणव पोळेकर, ज्यांनी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याची स्थिती काय आहे हे आपल्यापर्यंत पोहोचवलेलं आहे.